होतं जे बोलायचं होतं सर, विषय असा आहे की छत्रपती संभाजीनगर विभाग कार्यालयाच्या अनिर्दिष्ट शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद अंतर्गत गट शिक्षण अधिकारी गंगापूर कार्यालय अंतर्गत कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी गंगापूर कार्यालय अंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी श्री अनिल सखदेव यांच्या गैरव्यवहाराची 15 दिवसाच्या आत सखोल चौकशी करून अहवालाच्या अंतिम निष्कर्षास अन्वये त्यांच्यावर प्रशासनाच्या वतीने गुन्हा दाखल करण्याबाबत नसता आपल्या कार्यालयासमोर उपोषण त्यासाठी आपण केलेले आहे। आपल्या काय मागणी आहे? माझी मागणी एकच आहे की ज्या अनधिकृत शाळा आहेत त्याची तुम्ही चौकशी करा आणि त्या बंद करण्यात याव्या। तुम्ही अगोदर कारवाई करा। आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या। हो सर, त्यांनी माझ्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल केलेले आहेत। संस्था चालकांनी मला त्यांनी फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचं मत आहे की बा सत्य बाहेर येऊ नये, त्यामुळे त्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। आता आपण जसं सांगितलं सत्य बाहेर येऊ नये, काय सत्य आहे यामागे? यामागे सत्य असं आहे सर की त्या शाळांना मान्यता नाही आहे। तर माझं मत आहे की बा शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी यांनी त्या शाळांची वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि जो वस्तुनिष्ठ त्यांचा आदेश राहील समजा चौकशी करून त्यांनी ते इथे मांडावे। याबाबत आपण शिक्षण अधिकाऱ्याला कधी भेट घेतली, त्यांच्याशी काही चर्चा झाली? हो, शिक्षण अधिकाऱ्यांना मी निवेदन दिलेले आहे। त्यांना सांगितलंय 2-3 वेळेस जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटली आहे। मॅडम म्हणतात अहवाल देणार आहे, पण त्यांनी अजून सुद्धा अहवाल दिलेला नाहीये विस्तार अधिकारी यांनी। याबाबत सीओ साहेबांची आपली कधी भेट झाली? हो, सीओ साहेबांना सुद्धा मी जाऊन प्रत्यक्ष भेटली। सीओ साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं मॅडमला की मला उद्या तारखेपर्यंत अहवाल देण्यात यावा, पण त्यांनी अजून सुद्धा अहवाल दिलेला नाही आहे। आपल्याला असं वाटतं की शिक्षण अधिकारी संस्था चालकाला पाठीशी घालतात? हो, बिलकुल शिक्षण अधिकारी हे संस्था चालकाला पाठीशी घालू राहिलेत। या शैक्षणिक संस्थेमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेतात? तरी जवळपास 300-400 विद्यार्थी असतील, पण त्यांचं नुकसान होणार नाही सर। त्यांना स्थलांतर केले जातील। जवळची शाळा जी पण असेल त्या शाळेमध्ये त्यांना स्थलांतर करण्यात येईल। आपण आमरण उपोषणाला सुरुवात केली, आपल्याला असं वाटत नाही उपोषण हा मार्ग नाहीये या गोष्टीवर? नाही सर, उपोषणाचाच मार्ग आहे एकमेव, कारण की त्यांनी माझ्यावर माझ्या घरच्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल केलेले आहे। पत्रकार असून सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की बा त्यांनी बातम्या प्रकाशित केल्या म्हणून गुन्हा दाखल केला, पण ज्यावेळेस माझ्याकडे शासकीय कागदपत्र आहेत त्यानुसार त्यांनी त्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत, तरी सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। असं वाटतंय का पोलीस प्रशासन त्यांना पाठीशी घालतं? नाही, ते नाही सांगू शकत सर मी, पण मला एवढं माहित आहे की बा गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी हे त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे। त्यांनी 7 दिवसामध्ये अहवाल द्यायचं त्यांचं काम होतं, पण त्यांनी 7 दिवसात अहवाल दिलेला नाही आहे। आपलं नाव? पायल जगदीश बुलबुले, सामाजिक कार्यकर्ता।